धाराशिव जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचे जे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जातात त्या निर्भीड पत्रकारांचे श्री क्षेत्र तुळजापूर या आई तुळजाभवानीच्या चरणाने पुण्य पावन झालेल्या नगरीत मी मनापासून स्वागत करतो. पत्रकार परिषद घेण्याचे एक प्रमुख कारण असं होतं की तुळजापूर शहराच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण अशा तुळजापूर विकास आराखड्याच्या संदर्भात काल परवा दिवशीच या तुळजापूर तालुक्याचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि तुळजापूर शहराच्या विकास आराखड्या संदर्भात माहिती दिली. सर्वप्रथम मी जे तुम्हाला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, तुमच्या हातात जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स आहेत मे KH कन्स्ट्रक्शन औरंगाबाद, प्रोप्रायटर खंडोबा हनुमंतराव बिरादा. हे KH कन्स्ट्रक्शन जे आहे ह्या KH कन्स्ट्रक्शनला नगरपालिकेच्या इलेक्शन पूर्वी मला वाटतं 2024 मध्ये नगर उत्थानचा 156 कोटीचा काम एक निविदा काढली होती आणि त्या कामामध्ये दोनच निविदा आल्या होत्या. त्या दोन निविदेमध्ये KH कन्स्ट्रक्शन यांना ते काम मिळालं, 5% बिलो या दराने काम दिलं गेलं त्यांना. त्यानंतर वर्क ऑर्डर झाली. वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्यांनी कामास सुरुवात केली. तर काम सुरुवात करत असताना त्यांना मोबिलायझेशन ऍडव्हान्स असतो तो 5% आणि इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी एक 5% ऍडव्हान्स त्याच्यामध्ये तरतूद असते मोठ्या टेंडरमध्ये. तो 15 कोटी रुपये जवळपास त्यांनी ऍडव्हान्स उचलला आणि तो ऍडव्हान्स उचलून त्यांनी काम चालू केलं. काम चालू केल्यानंतर जवळपास 30 ते 35 कोटी रुपयाचं वर्क डन त्यांनी पूर्ण केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना 30 कोटी रुपयाचे बिल अदा झाले, पेड झालं बिल त्यांना. आणि जवळपास मला वाटतं ते काम बंद होऊन 1-1.5 वर्ष झाले. 1.5 वर्षानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरनी ते काम आहे त्या स्थितीमध्ये सोडलं आणि इथली सर्व जी यंत्रणा होती त्यांची इक्विपमेंट्स जे काय क्रशर लावलं होतं, गाड्या होत्या, त्या सर्व घेऊन त्यांनी निघून गेले. आज 1.5 वर्ष झालं ते काम बंद नगर उत्थानचं. बर, काम अशा ठिकाणी केलेलं आहे. आता मी तुम्हाला ज्या पत्रकाराला वेळ असेल त्यांना घेऊन जातो. मी काम अशा ठिकाणी केलेलं आहे की तिथे एकही सिंगल घर निर्मनुष्य वस्ते. आज तिथं प्रायव्हेट लेआउट झालेला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे शासकीय GR असा आहे की याने लेआउट केल्यानंतर त्या जागा मालकाने ज्यांनी लेआउट केले त्यांनी रोड, गटार आणि लाईट याची व्यवस्था करून ते हँडओव्हर करायचं. तर तिथं जस्ट एक महिना 2 महिन्यापूर्वी जे लेआउट झाले होते तिथं ह्यांनी नगर उत्थानची कामं करून घेतली जवळपास 30 कोटी रुपयाची. आज जर तुम्ही तिथे जाऊन बघितलं त्या साईटवर तर एकदम निर्मनुष्य असते. आजही 2 वर्षानंतर न्यायालयाच्या समोरचा एक रस्ता मंजूर आहे. आता जे कोर्ट झालेला आहे त्याच्या समोरचाही त्या DP मध्ये त्या ह्याच्यामध्ये रस्ता आहे मंजूर, पण तिथं अजून कुठलंही काम झालेलं नाही. म्हणजे जिथं होणं गरजेचं होतं तिथं अजून त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही, पण जिथं काहीच नाही तिथं तर काम पूर्ण झालेले. हे पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश काय होता हे तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली. ठीक आहे, त्यांनी काम घेतलं, वर्क ऑर्डर झाली, काम केलं. आम्हाला काय त्या गोष्टीचा आम्ही त्यावेळेस विरोध केला होता की गावातले रस्ते प्रामुख्याने घेणं गरजेचं होतं. आज आम्ही महाविकास आघाडीचे लोक मागील 4 ते 5 वर्षापूर्वी सातत्याने हुतात्मा स्मारक, आता आमचे स्थानिकचे जे पत्रकार आहेत त्यांना माहित आहे, हुतात्मा स्मारक ते पावणारा गणपती हा एक रोड आहे. तो रोड ह्या भवानी रोडला पॅरल रस्ता म्हणून तो होऊ शकतो. ह्या तुळजापूर शहरातली गर्दी नियंत्रण करण्यासाठी कुठेतरी त्या रोडचा चांगल्या ह्याच्यामध्ये उपयोग होऊ शकतो, पण तो रस्ता जाणून बुजून का केला जात नाही. सातत्याने आम्ही उपोषण केली, धरणं केली, निवेदनं दिली. खासदार साहेबांनी त्याचा पाठपुरावा केलाय. मान्य कैलासदादांनी एकदा हाऊस मध्ये हा प्रश्न मांडला होता मागच्या वेळेस, पण त्या रस्त्याची कुठेही
प्रगती झालेली नाही त्या रस्त्याच्या बाबतीत. आता तर परवा असं ऐकण्यात आलं, सीओ साहेबांना फोन केला होता की प्राधिकरणाचा जो निधी होता, ज्या प्राधिकरणाच्या निधीतून ते काम मंजूर होतं, तो निधीच विड्रॉल करून घेतला शासनाने. मग मी विचारलं त्याला, प्राधिकरण हे बंद केले का? तर प्राधिकरण बंद केलेलं नाही म्हणजे, फक्त जो निधी होता तो विड्रॉल करून घेतला. मग ह्या रस्त्याचं काय? तर आता नवीन विकास आराखड्यामध्ये तो रस्ता आम्ही घेतला, असं सीओ साहेबांचं म्हणणं. आता ह्या तुम्हाला जे डॉक्युमेंट्स दिलेत त्याच्यामध्ये तुम्ही थोडस बघितलात तर हा केएच कन्स्ट्रक्शननी 155 कोटीचं काम घेण्यासाठी जी काय डॉक्युमेंट्स लागतात ती सर्व डॉक्युमेंट्स फेक आहेत. सगळे जाली कागदपत्र बनवलेले आहेत त्यांनी आणि त्याचे सर्व पुरावे दिलेले. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही पहिलाच हे घ्या, टेंडर कागदाचा अनियमिततेचा सारांश. तांत्रिक पात्रता सिद्ध करण्यासाठी मेज कन्स्ट्रक्शन यांनी अपेंडिक्स A1 अनेक्स A5 सारा पात्र प्रकल्प या सदरात 46 पानांचे कागदपत्रे सादर केले असून सारा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून एक कंपनी आहे. त्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून 162.85 कोटी रुपयाचं उपकंत्राट म्हणजे सबलेट, टेंडर सबलेट करायचं आपल्या इथं हे आहे. सबलेट केला असल्याचा दावा केला. या कागदपत्रांच्या आधारे या खालच्या बाबी आहेत, गंभीर बाबी आढळतात. उपकंत्राट उपकरार नाही. 46 पानांच्या सारा आणि केएच कन्स्ट्रक्शन यांच्यातील कोणत्याही उपकार्यदेश किंवा करारनामा नाही. म्हणजे त्यांचा कुठलाही करारनामा नाही. त्या सारा सोबत ह्या केएच कन्स्ट्रक्शननं कुठलाही करारनामा केलेला नाही. हे सर्व कागदपत्र केवळ साराच्या स्वतःच्या प्रकल्पासाठी सरकारी परवानग्या PMRDA आणि PCMCच्या आहेत. दुसरी गोष्ट आहे, देय बँक व्यवहाराचा पुरावा नाही. म्हणजे ज्यावेळेस मी एखादं काम एखाद्या मोठ्या एजन्सीकडनं 200 कोटीचं काम आहे आणि मी त्याच्यातलं 50 कोटीचं काम करतो, त्यावेळेस लिगली डॉक्युमेंट एक सबलेटचं टेंडर करून घेतो, अग्रीमेंट करून घेतो आणि त्याची लायबिलिटी माझ्यावर येते. त्याची जी काय हे पूर्ण माझ्यावर येतं, DLC पिरियड वगैरे जो असतो तो सर्व माझ्या एजन्सीवर येतो. तर त्या पद्धतीने किंवा ज्या वेळेस मेन एजन्सीवर चेक निघतो, पेमेंट निघतं, त्यावेळेस त्यांचा TDS वगैरे कट करून जे काय आपले सरकारी जे निकष आहेत त्याच्यात बसवून त्यांना पेमेंट पुढच्या पार्टीला पेमेंट दिलं जातं. तसं तर देय बँक व्यवहाराचा पुरावा एकही नाही. साराने केएचला पैसे दिल्याचा एकही देयक, बँक हस्तांतरण, धनादेश किंवा पावती नाही. वैध उपकंत्राट संबंधात देयकाचा पुरावा अत्यावश्यक असतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला ते डॉक्युमेंट्स त्यांना द्यायचे होते त्याच्यामध्ये ते गरजेचं असताना कुठलीही शहानिशा न करता ते डॉक्युमेंट जोडून घेतले ह्याने आणि त्यांना ते टेंडर पास केले. तिसरं आहे, सर्व सारा कागदपत्र केवळ सरकारी परवानगी आहे. सर्व पानांवर स्वाक्षरी अप्रामाणिक. साराकडून केएचला पूर्णतः प्रमाण कुठलेही कंप्लिशन सर्टिफिकेट सारा या कंपनीने केएचला दिलेलं नाही. कुठल्याही कामाचं म्हणजे कामच केलं ना तर कंप्लिशन सर्टिफिकेट द्यायचा काही संबंध नाही. PPP प्रमाणपत्र नील दर्शवते. भौगोलिक विसंगती तर आहेच. केएच सारा म्हणजे टोटल तुम्हाला दिलेलं आहे. मला ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा नाही, ते पूर्ण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मागच्या 5 वर्षाचं पूर्ण ऑडिट केएच कन्स्ट्रक्शनचं ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, ह्या कागदपत्रामध्ये. तर ह्याच्यामध्ये एकाही ठिकाणी साराचा उल्लेख नाही. साराला पेमेंट दिलेलं किंवा साराकडून आलेलं एकाही जवळपास मला वाटतं 17-18 पासून 22-23 पर्यंत टोटल आम्ही हे ऑडिटचं हे घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एकाही ठिकाणी साराचा उल्लेख कुठं नाही. मग हे सगळे फेक डॉक्युमेंट्स आहेत. ह्याने त्यासाठी जोडले हे फेक डॉक्युमेंट्स. तर त्या टेंडरला इलिजिबल होण्यासाठी 156 कोटीला पात्र होण्यासाठी त्यांनी डॉक्युमेंट जोडले आणि ह्या फेक डॉक्युमेंट्सवर त्यांनी ते 156 कोटीचं काम घेतलं. आणि हे फेक डॉक्युमेंट्स अधिकाऱ्यांना माहित असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे काय जिम्मेदार अधिकारी आहेत, मी त्यांच्याशी फोनवर चर्चा केली, काय जणांचे कॉल रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, पण मला त्यांना घरी बसवायचं नाही म्हणून मी कधी तुम्हाला देत नाही. पण पूर्ण राजकीय दबावापोटी हे टेंडर पास करायला लागलं. 100% राजकीय दबावापोटी हे टेंडर पास करायला लागलं. हा विषय झाला हा नगर उत्थानचा, केएचने केलेला. सगळ्यात महत्वाचा विषय काय आणि गंभीर विषय काय, तर ह्याच केएच कन्स्ट्रक्शनला 436 कोटीचं काम देण्याचा घाट परत ह्या तत्कालीन आमदारांनी लावलाय. काय कारण आहे याचं? जर एखाद्या एजन्सीची कॅपॅसिटी 150 कोटीचं काम करण्याची नसेल रोडचं, तर ती एजन्सी आज 2 वर्षापासून नगर उत्थानचं काम फंड्स उपलब्ध नाहीत म्हणून सोडून गेली. ही एजन्सी 431 कोटीचं काम कसं करू शकते?
ते फ्रॉड कागदपत्राच्या आधारावर ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे किंवा ज्याची पात्रता झालेली आहे त्याला तुम्ही काम कसं देऊ शकता? कारण हा रोडचा विषय ठीक आहे, आपण ह्याला सगळेजणांनी केलेलं असतं, पण हा जो मंदिराचा विषय 436 कोटीचा, हे पूर्ण गावातलं काम माझ्या माहितीप्रमाणे जवळपास, आणि त्या कामाचे हा फक्त काय तुळजापूरचा विषय नाही किंवा तुळजापूर शहराचा विषय नाही, या तुळजापूर शहरातल्या राहणाऱ्या नागरिकांचं किंवा व्यापाऱ्याचं नाही, हे पूर्ण महाराष्ट्राचं किंवा पूर्ण भारत देशाचं एक शब्दस्थान आहे. आणि जर ह्या पद्धतीने जर इथं होत असेल तर ह्याला जिम्मेदार कोण आहे? उद्या कालच पत्रकार परिषद घेतली आमदार साहेबांनी, आमच्या एका ज्येष्ठ पत्रकार बंधूंनी विचारले की फंड्सची काय तरतूद आहे, उपलब्धता काय? जर एक काम फंड्स उपलब्ध नसल्यामुळे बंद होत असेल तर तुम्ही दुसऱ्या कामाची वर्क ऑर्डर करण्याची घाई कशाला करता? बरं, ज्या कामाची बीओके ज्यावेळेस तयार नव्हती त्यावेळेस टेंडर प्लायचा, आणि जे 2 एजन्स्या आज टेक्निकली मी आज डायरेक्ट केएच वर हे करू शकत नाही कारण अजून टेक्निकली त्याचं ही चालू आहे. हा, आज हे जे वर्क ऑर्डर झाले मी ह्याच्यावर बोलू शकतो, पण त्याच 2 एजन्स्या ज्या नगर उत्थानला आल्या होत्या ना, त्याच 2च एजन्स्या इथं कशा आहेत? आज तुम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला चौकशी करू शकता कुठल्या 2 एजन्सी आलेल्या आहेत, आणि नगर उत्थानला कुठल्या एजन्सी होत्या त्याचीही चौकशी करू शकता. मग हे काय भानगड आहे? मग ह्याच्यामध्ये सरळ सरळ स्थानिक आमदारांचा ह्या एजन्सीला काम देण्यात विशेष रस दिसतो. त्यांना ह्या तुळजापूर शहराच्या विकासाचे काय देणं घेणं नाही, त्यांना ह्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काय देणं घेणं नाही. ह्याच्यातून एक कॉन्ट्रॅक्टर लॉबी पुसली जात आहे. कॉन्ट्रॅक्टर लॉबीही पोचा तुम्ही, पण जर त्या कॉन्ट्रॅक्टर लॉबीचा विषय हा तुळजापूर तीर्थक्षेत्रावर जर येत असेल तर आम्ही जे गावातली काय त्याला विरोधकही म्हणू नका, गावातले एक नागरिक म्हणून मी एक गावातले एक सामान्य नागरिक म्हणून बोलतोय, आम्ही गप्प बसणार नाही. कारण सरळ सरळ ह्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार झालेला आहे किंवा होत आहे हे जाणव. त्याच्यामुळं माझा एक स्पष्ट मागणी अशी आहे की हा जे नगर उत्थानचं काम हे जे केएच कन्स्ट्रक्शन करत आहे ह्यांचं ते टेंडर टर्मिनेट करावं, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, आणि जर 436 कोटीचं परत त्यांना जर काम मिळत असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ते काम आम्ही केएच कन्स्ट्रक्शनला मिळवून देणार नाहीत. आणि हा प्रति सुदैवानं एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हा महाराष्ट्र राज्याचे एकदम सक्रिय म्हणजे बाबा आतापर्यंत ज्यांच्यावर कधीच कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही असे देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, आणि त्यांचं सुदैवानं त्यांचं एक श्रद्धास्थान किंवा कुलदैवत आहे तुळजाभवानी आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचंही कुलदैवत तुळजाभवानी आहे. आणि आम्ही तिघांनाही प्रत्यक्षात जाऊन भेटणार आहोत, त्यांची वेळ आम्ही मागितलेली आहे, त्यांना आम्ही हे फॅक्स केलेले आहेत, हे सगळे फेक डॉक्युमेंट जे आहेत ते आम्ही त्यांना फॅक्स केलेले आहेत. आणि वेळ आली तर गावातील सगळे सुशिक्षित नागरिक घेऊन, पुजारी घेऊन आम्ही ह्या तिघांनाही भेटायला जाणार आहेत आणि त्यांच्यासमोर हे संपूर्ण आमचं जे घराणं आहे ते मांडणार आहेत. कारण हा विषय एखाद्या कामाचा किंवा एका टेंडरचा नाही, तर हा विषय महाराष्ट्राच्या येणाऱ्या, महाराष्ट्रातून देशातून येणाऱ्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांच्या शुद्धेचा विषय. आज जर एखादी एजन्सी 100 कोटी 150 कोटीचं काम करू शकत नसेल फंडच्या उपलब्धतेनुसार, तर ते 431 कोटीचं काम कसं करू शकत? आणि काम अशा भौगोलिक परिस्थितीमध्ये आहेत सर की तिथं उद्या कुठलीही दुर्घटना होऊ शकते. आमची एकच मागणी आहे आमदारांना, तुम्ही टाइम बॉन्ड ठेवा, फंड्स उपलब्ध झाल्यानंतरच काम चालू करा, आणि जेवढे फंड्स उपलब्ध होतील त्या फंड्स नुसारच ते काम पूर्ण झालं पाहिजे. आज जर 1.5 वर्ष 2 वर्ष झाले काम थांबलेलं आहे, आता यांनी काय प्राइस एक्सप्लेशन घेणार, ह्या प्राइस एक्सप्लेशन त्या चालू भावामध्ये ह्या चालू भावामध्ये आज जवळपास 20% फरक असतो, वाढीव भाव. ते नागरिकांचं नुकसान आहे. आपल्या जनतेच्या पैशातून हे सगळे नगर आपले काम होत आहेत, विकास कामं, हे का तुमच्या माझ्या किंवा त्यांच्या कुणाच्याच घरातून होत नाहीत, हा सर्वसामान्य जनतेचा पैसा. आणि ह्याचा आधी आमची स्पष्ट मागणी आहे, ह्या केएच कन्स्ट्रक्शनवर दंडात्मक कारवाई करावी, ह्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकण्यात यावं, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा 436 कोटीचे जे काम आहे ते केएच कन्स्ट्रक्शनला देण्यात येऊ नये. चांगल्या एजन्सी आहेत, आम्हाला कुठल्या एजन्सीला काम देणार आहेत
ह्याच्यामध्ये बिलकुलही इंटरेस्ट नाही. पण ती काम एजन्सी फार मोठ्या एजन्सी आहेत महाराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये. कोणीही ऑनलाईन असू सर ऑनलाईन आहे. त्याला खुली निविदा आहे ती, पण खुली निविदेला सुद्धा तीन टेंडर कशी तीनच टेंडर कसे देतात, 30 टेंडर कसे देतात. जे 156 कोटी नगर उत्थानला होते तेच कसं आहे 456. पण ह्याच्यामध्ये एक प्रश्न आता ही निविदा झालेली कायदेशीर पद्धत नाही का, निविदा डॉक्युमेंट ते काय कुठल्या कायदेशीर चॅलेंज तुम्हाला पण करावं लागेल ना. यानं जसं कायदेशीर पद्धत तुम्हाला आलेत ना. आपण सगळ्यात मुख्य मुद्दा असा आहे की त्याची अशा समितीचं काय अहवाल आहे काम शासकीय समितीचं काय आपल्याला अहवाल असा आहे की मागणी केली आहे समिती प्रेस चौकशी समितीचा अहवाल कुठल्या आम्ही कामांच्या बाबतीत काम बोगस झालेत हा विषय नंतरचा. सध्या मूळ मुद्दा काय आहे की जर तुमची कॅपॅसिटी नव्हती, असं कुठे टेंडर मध्ये किंवा क्लास आहे का की पैशाच्या उपलब्ध प्रमाणात काम करायचं. कुठल्याही टेंडर मध्ये असा क्लॉज नाही. ज्या वेळेस आपण एखादी वर्क ऑर्डर घेतो एखाद्या एजन्सीवर, तर त्याला त्यावेळ्या कालावधीमध्ये काम पूर्णच करावं. हा, नंतर त्याच्या दंडात्मक कारवाई करणे हा सरळ आहे. कारण हे जे नुकसान होत आहे आता प्राइस एक्सप्लेशन मुळे, किंवा आता नवीन एक पद्धत चालू आहे, जरी एक्सप्लेशन नसलं तर आता नवीन पद्धत वर्किंग इस्टिमेट. म्हणजे बरं, आता काय वर्किंग इस्टिमेट फंड उपलब्ध किती आहेत, चालू बाजारभावाप्रमाणे आपण किती काम करू शकतो. मग त्यातले 2-3 रोड आपल्या पण कमी होते. ह्या गोष्टीला कायदेशीर आता ही इथूनच सुरुवात केलेली आहे आम्ही. नगरपालिका जिल्हा परिषद झाल्यानंतर ही आमची पहिलीच पत्रकार परिषद. सुरुवातच इथून आहे आणि तुम्हाला तुमच्या मदतीची किंवा तुमच्या ह्याची फार आवश्यकता म्हणूनच आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. हे जे फेक डॉक्युमेंट्स आहेत हा मूळ मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की त्याच्यावर दंडात्मक कारवाई करा. आणि तिसरा मुद्दा, महत्वाचा मुद्दा आहे की जर त्याची कॅपॅसिटी 150 कोटीचं काम करण्याची नसेल तर त्याला 450 कोटीचं काम कसं करू शकतो. आणि जर तुम्हाला त्याला काम द्यायचंच आहे, तुमचा एवढा आग्रह आहे, तुमचा काय पर्सनल इंटरेस्ट आहे, तर कमीत कमी एक टाइम बॉन्ड द्या. सारावाल्याचे डॉक्युमेंट जोडलेले आहेत सारामध्ये मी ज्यावेळेस त्यांना 150 कोटीचं काम द्यायचं होतं, सिमिलर टाईप ऑफ वर्कचा जे क्लॉज असतो किंवा तेवढं काम बेड कॅपॅसिटी जी असते, त्या बेड कॅपॅसिटी मध्ये साराकडनं मी 162 कोटीचं सबलेट मध्ये तेवढं काम केले. ह्या पद्धतीचं यांच्या दोघांचं ट्रान्झॅक्शन काय 1 रुपयाचं काम ते तुम्हाला दिले. एक ही करार नाही, अग्रीमेंट नाही, सगळे फेक डॉक्युमेंट जोडले. बरं, त्यांचं 5 वर्षाचं जे ऑडिट आहे त्याच्यामध्ये साराला 1 रुपया दिलेला किंवा साराकडून 1 रुपया कुठेही उल्लेख. 5 वर्षाचं मी तुम्हाला पूर्ण त्यांचं ऑडिट केलं. आणि ज्यावेळेस मी कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा केली, हे केलं, तर स्पष्टपणे सांगतो तुम्हाला, त्यावेळेस कार्यकारी राजकीय दबावापोटी त्यांना हे टेंडर ऍक्सेप्ट करावं लागलं असं स्पष्ट करता येईल. नाव घेत नाही. स्थानिक आमदार स्पष्ट बोलवलं ना, स्थानिक आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या दबावामध्ये कुठलंही एजन्सी इथं काम करायला सध्या यायला तयार नाही. आणि त्यांचा पर्सनल इंटरेस्ट ह्या एजन्सीला का आहे देण्याचा ते त्यांनीही सांगावं. का केएच शिवाय दुसरं कुठलीच एवढी मोठी एजन्सी नाही का महाराष्ट्रात? किती कंपनी 6,000 कोटीचं काम करणाऱ्या कंपनी. आपण जो मगाशी प्रश्न विचारला त्यात आपल्या ह्या दिलप्रतीमध्ये आम्हाला सांगितलं आपल्याला की ते बँक व्यवहाराचा पुरा 1 रुपयाचा पुरावा सारा आणि केएस कंपनीचा ट्रान्झॅक्शन 1 रुपयाचा नाही. सबलेट कसे केले तुम्हाला जो 2 नंबरचा मुद्दा दिलाय त्याचं कारणच ते आहे. त्याच्या आधारावर जर तो काम येत असेल तर काय ट्रान्झॅक्शन असेल तर तो मुळामध्ये सध्या त्याचं रजिस्ट्रेशन ब्लॅकलिस्ट मध्ये टाकणंच हे आहे. कारण त्याचं एजन्सीच फेक डॉक्युमेंट्स वर उभारलेले आणि त्या फेक डॉक्युमेंट्स वर तयार झालेल्या एजन्सीवर तुम्ही एवढं मोठं काम देता. बरं, तेही त्यांना अर्धवट सोडलं. नगरलाही नगर उत्तर मधून एक काम चालू आहे. मला वाटतं अजून चालू आहे कंटिन्यू. 100 कोटीचं वर्क आहे, 80 कोटीचं काय तर काम झालेलं आहे. त्यांची सुद्धा 40 कोटीची लायबिलिटी आहे. म्हणजे त्यांना देणं आहे, आउटस्टँडिंग आहे त्यांचं ते. 30 कोटीचं काम केलेलं आहे, जेवढं त्यांनी मेजरमेंट घेतल्या. 30 कोटीचं काम झालं, 35 कोटी रुपये. पण त्याच्यामध्ये 7.5 कोटी रुपये तर इक्विपमेंट आणि मोबिलिटी ऍडव्हान्स मिळाला ना त्यांना. म्हणजे 15 कोटी ऑलरेडी ऍडव्हान्स होता त्यांच्याकडे काम चालू करण्याच्या अगोदर. 30 कोटी रुपये म्हणजे असे त्यांचे फरक आहे त्याच्यामध्ये. गुंतवणूक किंवा असं काय फार हे झालेलं नाही. मूळ उद्देश ते तिथं काय झालं हा उद्देश नाही.
आता या आघाड्यातलं काय आहे त्याच्यातलं काम त्यांना देऊ नये असं तुमचं मत आहे. स्पष्ट मत आहे. जर आपण म्हणणार आपल्याला काही कॉर्डरी पाठवत आहे तर त्या अधिकाऱ्यांना घरी बसवायचं नाही, मग जर आपण आता अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं तर पुढचे येणारे अधिकारी ते असंच करतील ना. नाही ना त्यांचे ओळखून घ्या ना तुम्ही परिस्थिती. त्यांचा एवढा मोठा राजकीय दबाव आहे त्यातला, एवढा मोठा राजकीय दबाव आहे, काय करणार आहे? राजकीय दबाव मग येणाऱ्या वेळ आला. ह्याच्या पुढचं तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एक मुद्दा काढला म्हणून आता तुम्हाला एक सांगतो. हा एक नगरपालिकेचं इलेक्शन झालं, जिल्हा परिषदचं इलेक्शन झालं. त्या नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या इलेक्शन मध्ये प्रचंड पैशाचा वापर आहे. तुम्हाला सांगतो, ते पैसे कुठून कोणाकडे गेले, कुठल्या शासकीय यंत्रणेच्या गाडीत ते पैसे तुळजापूरमध्ये आले, आणि तुळजापूरमध्ये सरकारी ह्याच्यात एखाद्या ह्याच्यात ते कुठं पोहोचले हे सुद्धा तुम्हाला सांगणार ते पुढच्या पत्रकार विथ प्रूफ. आज बोल बच्चनपणा करायचा नाही, हे ते तुम्हाला विथ डॉक्युमेंट्स प्रूफ दिले ना, ते सुद्धा विथ प्रूफ देतो तुम्हाला. सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे एक आलेला आहे. जिथं भरलंय तिथला आलंय, जिथं उतरलंय तिथला आलंय, जिथलं भरलंय तिथलं येऊ द्या, हे सुद्धा दाखवतो. आणि आज मी पूर्ण जिम्मेदारीने सांगतो, एका क्लास 1 अधिकारी सुरक्षिततेमध्ये ब्लॅक मनी इलेक्शन मध्ये तुळजापूरमध्ये आला. आज तुम्ही म्हणताय ना, आज ही पत्रकार परिषद आम्हाला सुद्धा फार मोठी किंमत चुकवा लागणार आहे, तर त्याचा विषय ना कोण ना कोण तर बोललं पाहिजे, कोण ना कोण तर अंगावर घेतलं पाहिजे. आज मी कलेक्टर साहेबांकडे आम्ही निवेदन द्यायला गेलो, कलेक्टर साहेबांनाही हात जोडून विनंती करून सांगितलं की साहेब आता तुम्हीच आधारात शेवट, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत पूर्ण यंत्रणा यांच्या हातात, कमीत कमी तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू द्या आमची तळमळ ह्या तुळजापूर शहराच्या बाबतीत. कारण आम्हालाही 5 नगरसेवक निवडून दिलेले आहेत, 11,500 लोकांनी नगराध्यक्षाला मतदान केलेलं आहे. आमची नैतिक जिम्मेदारी आहे काय तर तुळजापूर शहराची. हा लोकशाहीमध्ये ठीक आहे, निवडून येणं पराभव होणं हा भाग वेगळा, आम्ही त्यांचं अभिनंदनही केलं. लोकशाहीमध्ये जनतेचा कोल मानावाच लागतो, तो काही विषय नाही. आम्ही आलेल्या नगरसेवकांचं अध्यक्षांचं अभिनंदनही केलं, आणि आई तुळजाभवानी त्यांना सुदबुद्धी घालू तुळजापूरच्या शहरासाठी काय तर करण्याची. आम्हाला काय त्या बाबतीत बिलकुलही राजकारण करायचं नाही. खासदार साहेब असतील, कैलास दादा असतील, त्यांनी सुद्धा जिथं चांगलं काम होईल तिथे 100% आपण ह्या विकास कामाच्या पाठीशी उभा राहू, हे केलं. पण हे सरळ सरळ एका ज्या ह्याची इंटरेस्ट आपला हीच नाही, लायबिलिटी क्रेडिबिलिटीच नाही, त्याची तेवढी हीच नाही, तर त्याला तुम्ही एवढं मोठं काम द्यायचं कारण काय? आणि पत्रकार प्रश्न विचारतात ना, आमदार साहेब असे उत्तर देतात. आता आमच्या दादानेच विचारला होता प्रश्न, किंवा फंड्स काय पॉलिसी बदलली, म्हणजे 70,000 कोटी रुपये देण्यास सध्या माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहिती आहे. 70,000 कोटी महाराष्ट्र कंत्राटदार संघटनेनं जेवढे काय पूर्ण सरकारी काम करतात त्या संघटनेनं काम बंद आंदोलन केले आता 15 तारखेपासून. कुठलंही काम करायचं नाही सरकारने. 1 मार्च आहे ज्याच्यामध्ये सरकारला फंड उपलब्ध नव्हते, आणि जर 70,000 रुपयाचं देयक जर तुम्हाला देणं होत नसेल महाराष्ट्र शासन, आणि तुम्ही इथं 436 कोटी काम, त्याला कुठं तर टाइम बाउंड कार्यक्रम असला पाहिजे का? आता हे केएचनी टेंडर भरलं, त्याला स्पर्धेत कुठली कंपनी म्हणली? ज्या 3 कंपन्या नगर उत्थानला भरल्या होत्या, जे टेंडर कंपन्या आहेत, त्या 2 कंपन्या इथे भरलेल्या जातात 436 ला. आणि केएच कन्स्ट्रक्शनलाच ते काम मिळणार. मी आज तुम्हाला वाचून सांगतो. तुमचा आरोप आहे की सगळं मॅनेज पूर्ण टोटल मॅनेज आहे ह्याच्यामध्ये. ही ओपन निविदा असली तरी सुद्धा ह्या माननीय आमदार राणा जगदीश पाटील यांच्याच आधिपत्याखाली हे नगर उत्थानचं आणि तसंच या मंदिराचं जे काम होणार आपल्याला भरायला त्यांच्या आधिपत्याखाली होणार. आणि आमचा 100% ना 1000% विश्वास आहे की केएच कंपनीलाच काम मिळणार आहे. मंदिरात जे सध्या काम चालू आहे त्याच्या संदर्भात तुमचं काम आहे? मंदिराच्या कामाचं तर असा विषय आहे की ते पुरातत्व विभागाचं काम, त्यांना कुठलेही त्याचे रेट्स ठरलेले नसतात. हा, कुठलेही आता आपल्या टेंडरला जसं आहे बाबा एखाद्या विटीची किंमत 10 रुपये आहे, सिमेंटाची बॅगची किंमत, तसं ते पुरातत्व विभागाच्या कुठलेच रेट ठरलेले नसतात. ती एवढा अनागोंदी कारभार आहे सगळा. त्याला तर म्हणजे तुम्ही म्हणजे मलाही त्याच्याची जास्त जोपर्यंत मला परफेक्ट त्याची काय माहिती कळत नाही तोपर्यंत मीही बोलणं उचित नाही. पण मी सांगतो की तरी एवढा अनागोंदी कारभार आहे सगळा की काय म्हणजे त्याला ते काय विचारलं तुम्ही पत्रकार म्हणून, तर तुम्हाला काय माहिती आहे मला सांगायचं. आज एवढ्या पत्रकार परिषद झाल्या ज्या चव्हाण साहेबांच्या कार्यकाळात, आज मी अभिमानानं सांगतो स्वर्गीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी सध्यापोटी हा तुळजापूर विकासाला जो निधी दिला
चव्हाण साहेबांच्या कार्यकाळात एक चांगलं कामं झाली. आज पापनास्तीरचा आमचं संजय खरुदनी त्यांना एक धर्मशाळा एवढे फंड्स आणि नवीन तुम्ही टेंडरवर टेंडर बरोबर निधी उपलब्ध नसताना आज तुम्ही मला सांगा, सार्वजनिक बांधकाम असेल, इरिगेशन असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, आज जर तुम्ही त्याचं देयक काढा केलेल्या विकास कामांचं किती आउटस्टँडिंग आहे, तरी सुद्धा तुम्ही आता जे सुरू पूजा भवानी त्याचा तर काय राज्य शासनाचा हा सोनी हो तुळजाभवानी फास्टच व्हायला पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून नगरसेवक शहराचे विचार नाही की शासन जे निधी देतं ते भक्ताच्या सोयीसाठी देतं शहराच्या सुविधेसाठी. मग पुन्हा त्याला टॅक्स लावून ती सुविधा देणं योग्य आहे का? त्यासाठी आम्ही वेळोवेळी उदाहरणार्थ कल्लोळ बांधलेला असेल पहिल्या विकासात तेच बोलतो तुम्हाला. किंवा हे पार्किंगचा चार्ज घेतला जातो, अशा प्रकारचे टॅक्स असावेत का शहरामध्ये? टॅक्स असावा 100% नाही, 200% नसली पाहिजे. येणारा भाविक हा तुळजाभवानी मंदिरात जो येतो ते सगळे काही पैसेवाले नाहीत. आपल्या तुळजाभवानीला खेटा करण्याची एक पद्धत आहे. मागील हजारो वर्षापासून कर्नाटकातील भाविक असतील किंवा आपल्या ग्रामीण भागातील भाविक असतील, तेलंगणातील भाविक असतील, हे खेटा पद्धतीनं पौर्णिमामध्ये चालत येतात आणि त्या लोकांना या कल्लोळ तीर्थामध्ये 30 रुपये काहीतरी पावती फाडली जाते. आणि हे सुद्धा त्यांनी बीओटी तत्वावर न ओपन टेंडर देता त्यांनी प्रशासनाच्या काळामध्ये दिलेला आहे. त्याची सुद्धा मागणी केलेली आहे. आणि दुसरा विषय असा आहे की आत्ताच आपला जो चैत्री पौर्णिमेमध्ये जी यात्रा झाली त्या यात्रेमध्ये माननीय उपाध्यक्ष साहेब यांचे आणि भाविकाचे भांडण झाले आपल्याच माध्यमातून आम्ही पाहिलं. परंतु यात सर्वात मोठी चूक आमचं नगर परिषद प्रशासनाची चूक आहे. जे यात्रा अनुदान या नगर परिषदेला मिळते त्याच्यानुसार किमान दिशादर्शक फलक ज्या ठिकाणी भाविकांना पार्किंग लावण्यासाठी, मंदिराला दर्शन मंडपला जाण्यासाठी, मंदिराला बाहेर येताना त्याला तिथे आलेला भाविक मंदिरातून बाहेर आल्यावर त्याला पार्किंग हुडकावी लागते की बाबा 1 नंबर पार्किंगला जाऊ, 2 नंबर. कारण येणारा भाविक हा नुसता मराठी भाषेतला नाही तर तो तेलुगू असतो, कर्नाटक असतो. या सर्व दिशादर्शक भाषेत हे फलक तुळजापुरामध्ये असणं आवश्यक आहे. आपण तुळजापूर शहरातील या नागरिकांना आणि येणाऱ्या भाविकांना प्राथमिक गरजा देणं गरजेचं आहे. टॅक्सच्या सुद्धा आपण टॅक्स असावा का? नाही, 100% टॅक्स नसला पाहिजे. कारण तुळजापूरला यात्रा अनुदान प्रमाणात भरपूर पैसे येतात. 5-5.5 कोटी रुपये आपल्याला या धर्तीवर, यात्रा अनुदान धर्तीवर आपल्याला दरवेळेस नगरपालिका पैसे मिळतात. दुसरा मुद्दा एक आमच्या निदर्शनाचा विषय वेगळा आहे, परंतु आम्ही कल्लोळा 13-14 वर्षाची पार्किंग मधून मंदिराच्या पायरीपर्यंत घेऊन जातात की आम्ही तुम्हाला डायरेक्ट थेट सोडतोय आणि तिथं त्यांच्या संघ भांडण जातात. ते बाहेरचे भाविक काय बोलतात आम्ही सोडू त्या विषयी. तोही विषय आम्ही प्रायोरिटी ना तो विषय म्हणजे पुजारी मंडळामध्ये आम्ही सातत्यानं मांडतोय. पुजारी मंडळ जे आहे आमचं पुजाऱ्यांसाठी काम करावं, त्याच्यामध्ये कलेक्टर साहेबांसोबत पुजारी मंडळाचं त्याच्या विषयावर आमची कंटिन्यू चर्चा चालू आहे आणि ते आम्ही होता होईल तेवढं थांबवण्याचा प्रयत्न करतो. आता कसं झालेलं आहे की प्रचंड गर्दी वाढलेली, कोण काय करते आणि आजूबाजूचे 10-12 खड्यातील जी मुलं आहेत ती येतात तिथं आणि एखाद्या भाविकाला काय फोटो बोलून बाबा आम्ही डायरेक्ट नेतो, पैसे द्या काय म्हणून असं नेतात. हा आहे, पण त्याच्यामध्ये मूळ जे पुजारी आहे ना त्यांचा तो मूळ नाही. हा आम्ही स्वतः पोलीस स्टेशन, पुजारी मंडळाच्या माध्यमातून आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला हे केलेले, पण त्या लोकांवर तात्काळ कारवाई करा, त्यांना अटक करा, त्यांच्यावर केसेस करा असं आम्ही स्पष्टपणे सांगितलं. त्याच्यामध्ये पुजाऱ्यांचा रोल नाही. अजून एक महत्वाचा विषय असा राहिला, परवा मुंबईमध्ये प्राधिकरणासंदर्भात एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये पालकमंत्री अध्यक्षस्थानी असताना त्यांनी तिथं बैठक सर्व आमदार साहेब आणि जे आमच्या इथले अधिकारी वर्ग आहे त्यांना बोलवलं. परंतु हा प्राधिकरण जे होत आहे ते तुळजापूर शहरामध्ये होत आहे, परंतु नवनियुक्त नगराध्यक्ष असतील, त्या तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष असतील, यांना त्या मीटिंगमध्ये बोलवलं गेलेलं नाही. आणि तुळजापूर शहराला त्या प्राधिकरणात काय होतं हे कळणं अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस आपण लोकशाहीची 4था स्तंभ पत्रकार म्हणतोय, आपण आमदार साहेबांना ज्यावेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस ते काय म्हणतात, आपण जे विषय घेत त्या विषयावर बोला. तर आज आम्ही तुळजापुरातील पुजारी असतील, नागरिक असतील, व्यापारी असतील, सर्वजण संभ्रमात आहोत की तुळजापूर शहरामध्ये आराखडा तो होणार आहे, हा कुठल्या पद्धतीने होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे याचं प्रदर्शन म्हणजे सगळ्या तुळजापुरात झालेलं नाही. सगळ्यात मोठा धोका आम्हाला तुळजापूरला तो वाटतो.
याच्यात सगळ्यात महत्वाचा एक विषय काय आहे, मी आमदार महोदयांना एक विनंती करतो. आता काय होत आहे, ही पत्रकार परिषद झाली, त्याच्यामध्ये परत एक दोघ जण कोण तर येते ते पत्रकार परिषद मध्ये ते बेशुद्ध आरोप आहेत, खोटे आरोप आहेत. आम्हाला आमदार साहेबांच्या उत्तराची बिलकुल ही अपेक्षा नाही. हे उत्तर त्यांनी येणाऱ्या भाविकांना द्यावं, हे उत्तर त्यांनी सर्वसामान्य जनतेला द्यावं, हे उत्तर त्यांनी पुजाऱ्यांना व्यापाऱ्यांना द्यावं. कारण त्यांच्या भविष्याचा विषय, येणाऱ्या भाविकांच्या श्रद्धेचा विषय. आम्हाला त्यांच्या उत्तराची बिलकुलही अपेक्षा नाही. आम्हाला जे काम करायचं होतं ते तुमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ते आमची तुम्हाला नम्र विनंती आहे की ते लोकांपर्यंत जावं एवढं, आणि जे उत्तर द्यायचंय ते त्यांनी येणाऱ्या भाविकांना द्यावं, ह्याच्यातून द्यावं, सांगावं किंवा काय टाइम बॉन्ड कार्यक्रम आहे किंवा काय ह्याच्यावर तुमचं आंदोलन करू, उपोषणाला बसू काय. आता जर तुळजापूरच्या पुढच्या भविष्यासाठी काय पणाला लागायचं ते लागू द्या, ह्याच्यामध्ये एखादा जीव गेला तरी हरकत, पण आता ह्याच्यातून बिलकुलही माघार नाही. आता आपण म्हणलं याची किंमत बोलावी लागणार काय करणार, माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला माहित आहे ना, सगळं महाराष्ट्राला माहित आहे. आज मला एका गोष्टीचं उत्तर द्या तुम्ही. 80% राजकीय कार्यकर्ते एकाच पक्षात, 80%. त्याचं कारण काय तुम्ही उत्तर द्या. भीतीपोटीच आहेत, जेणेकरून आमच्यासारखे काय आता नाडव्या डोक्याची येडे थोडे राहिलेले आहेत जे प्रयत्न करतात. कारण तुम्हालाही माहित आहे माझ्यापेक्षा जास्त. आता हा तुमच्या माझ्यातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत गेलेला विषय. आज कालच सांगतो तुम्हाला, काल आमच्या 2 नगरसेवकांनी धाराशिवच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. अहो, त्या लोकांना निवडून आणण्यासाठी तिथल्या लोकांनी काय कष्ट घेतले नाही मला सांगत. मतदान पक्ष आज तुम्ही पक्षाकडे बघून त्या कार्यकर्त्याच्या एखादा माणूस जेव्हा निवडून येतो का स्वतः जीवन निवडून येतो का, त्यांना काय शिक्षण हे जनता ठरवेल. आता काय शेवटी काय करणार, ज्या जनतेनं निवडून आलं त्यांनी दिलं ना, त्यांनी ठरवावं. नैतिकता नावाची गोष्ट राहील ना राजकारणात. ओके, थांबा, मी लशी सांगितले.